मराठा कुणबी जी-आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला. आपल्यासोबत हायकोर्टाचे वकील गुणरत्न सदावर्ते, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. या निर्णयाकडे कसं पाहता? सरकारसाठी जमेची बाजू असं बोललं जाते. हे बघा, त्या ठिगळ जरंग्यासाठी तुम्हाला सांगतो, सरकारची जमेची, सरकारला दिलासा असं म्हणणं चुकीचं आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. हे पहा, कोर्टाचं एक प्रोसिजर असते आणि त्या प्रोसिजरप्रमाणे जेव्हा एखादा शासनाचा निर्णय असेल, धोरण असेल, चॅलेंज करत असताना अनेक वेळेस, जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण जयश्री पाटलांच्या केसच्या वेळेस जेव्हा मराठा आरक्षण आपण चॅलेंज केलं होतं, तेव्हा प्रथमदर्शनी दोन्ही बाजूचं म्हणणं, दोन्ही ॲफिडेविट्स कोर्टासमोर येण्यासाठी, त्या गोष्टींचा अभ्यासपूर्ण सुनावणी होण्यासाठी एक पहिल्या दुसऱ्या सुनावणी ज्या आहेत, ज्या अशा प्रकारे म्हणजे स्थगितीच्या बाबतीमध्ये पुढं जात असतात. परंतु स्थगिती कायमच मिळणार नाही असं त्याचा अर्थ नसतो. स्थगितीचा जोपर्यंत विषय आहे, स्थगिती कधी दिली जाते तर अपॅरंट प्रिज्युडिस काय असते की माझ्या ठिकाणी दुसरा माणूस येऊन जॉईन होणार आणि तो ह्याच दिवशी होणार, या टायमाला होणार, त्यावेळेस 48 तासात स्थगिती देण्याचं आपल्याकडे अनेक सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयसुद्धा आहेत. परंतु मी आजच्या केसेसमध्ये नव्हतो. ह्या गोष्टी मी समजावून घेतल्या अनेकांकडून आणि त्यांनी मला सांगितलं की हो सर, बरोबर आहे की ना तर जिल्हा परिषदेचा कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट कोर्टासमोर होता, ना तर एखाद्या सिव्हिल सर्व्हिसमधला माणूस होता की ज्या मराठा कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेतल्यामुळे दुसऱ्या वर्गावर, म्हणजे आमचा ओबीसीतला घटक आहे, जो खरा मागास घटक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बाबा आमच्या लोकांवर ओबीसींचा अन्याय होतो, असा घटक समोर नसल्यामुळे मग आज न्यायालयाने तशा प्रकारे दार्शनिक स्वरूपामध्ये स्थगिती जरी नाकारली असली, याचा अर्थ कायम नाकारली गेलेली नाही. येणाऱ्या 48 तासात एक जरी तसं प्रकरण आलं, एक जरी की ज्याच्यामध्ये एखादी नियुक्ती दिली चालली आहे, एखादी जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची, ग्रामपंचायतीची, नगर परिषदेची निवडणूक आहे, तिथं कुणबी मराठा म्हणून माणूस उभा राहणार आहे आणि ओबीसी तिथं म्हणजे एका सिच्युएशनला प्रिज्युडिस आणि एका त्रासदायक सिच्युएशनमध्ये जाणार आहे, म्हणजे आरक्षणाच्या हक्कापासून दूर होणार आहे, त्यावेळेस नक्की स्थगितीसाठी जाता येईल आणि न्यायालय विचार करेल. आता त्याच्यातली दुसरी बाजू आहे, महत्त्वाची, लक्षात घ्या. ती बाजू अशी आहे की माननीय न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती हे ह्या शासन निर्णय ऐकत आहेत. हे दोन न्यायाधीश, माननीय महोदय, दोन न्यायाधीश ऐकत आहेत. दुसऱ्या बाजूला घुगे साहेब, माननीय न्यायमूर्ती, हे आरक्षणाचा जो 10% जो कायदा आहे तो ऐकत आहेत. आता मराठा म्हणून आरक्षण घेणारा तीच व्यक्ती आहेत आणि ओबीसी म्हणून जी-आरच्या आधारे म्हणजे कुणबी म्हणून घेण्यासाठी उभी असलेली तीच व्यक्ती आहेत. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर हे प्रकरण 3 न्यायमूर्ती जेव्हा रिझर्वेशन कायद्याच्या अंतर्गत केस ऐकत आहेत, मराठ्यांची, आणि रिझर्वेशन कायद्याच्या अंतर्गतच हा शासन निर्णय, माझं असं म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या सन्माननीय रजिस्ट्रीला मी विनंती करेल की दोन्ही गोष्टी ह्या आरक्षण कायद्याशी संबंधित असल्यामुळे आणि 3 न्यायमूर्ती म्हणजे लार्जर बेंच ऐकत असल्यामुळे हे दोन्ही प्रकरणं एकाच पीठाकडे जायला पाहिजेत आणि वेगवेगळ्या पीठाकडे गेल्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीन बरेचशी भिन्नता येऊ शकते, मतभिन्नता येऊ शकते. त्यामुळं मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयसुद्धा प्रोसिजरल पार्टलासुद्धा गांभीर्यानं घेईल आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही प्रकरणं एकाच बेंचकडे जावेत अशा प्रकारची विनंती होऊ शकेल आणि येणाऱ्या काळात ह्या शासन निर्णयाला स्थगिती मिळेल. कारण सोपं आहे, फार सोपं आहे की माननीय राज्यपाल महोदयांनी कायदा केला, मग राधाकृष्ण विखे पाटलांना वाटतंय म्हणून किंवा जरंगेसारख्या ठिगळ राजकारण्याला, म्हणजे शरद पवारांचं राजकारणात फाटलं की तिथं ठिगळ लागलं जरंगेचं, शरद पवारांचं राजकारणात फाटलं की ठिगळ लागलं जरंगेचं, त्याच प्रकारे उद्धवचं फाटलं राजकारणात की ठिगळ लागलं जरंगेचं. ह्या ठिगळ्या राजकारणामुळं जे आहे स्थगिती मिळणार नाही असं कुणीही समजू नये. माझ्या ओबीसी भावांचे हक्क कोणीही हिसकाटून घेऊ शकणार नाही. येणाऱ्या अल्पावधीच्या काळात ओबीसी नेतृत्वांशी चर्चा करून
केसेसचा पूर्ण परत एकदा अपॅरंट प्रिज्युडिस लक्षात घेऊन ह्या केसेसला परत मान्य न्यायालयासमोर नेता येईल. नक्कीच. पण जरांगे म्हणतात 1994 सालचा जो आरक्षणाचा जी आर आहे त्याला आम्ही चॅलेंज करणार. अहो जरंग्या, तुला माहित आहे का बे? अबे जे कळतंय ते बोलाव बे जरंग्या. आमचे गुराखी सुद्धा बोलत नाहीत बे असं. अवाचे सवा बे जरंग्या. तू गुराखी साहित्य बी तुला कळत नाही बे. ठिगळाचं राजकारण करणारा मला तुला ठिगळ्या म्हणलं तरी आता वाटतं की ठिगळ लावलं. अबे ठिगळ विचाराचा असतो, तुला कळच ना, दिमागच कळना तुला. आता मला एवढं म्हणायचं आहे जरंग्याला, 94चा कायदा काय हे तरी माहीत आहे का बे तुला? ज्याला काहीच माहीत नाही, कोणीतरी स्क्रिप्ट सांगतंय त्याच्यावरून जरंग्या बोलतंय. जरंग्या लोकांना उतरून पाडून बोलतंय. जरंग्या लोकांच्या मायबहिणी काढून जरंग्या माय बहिणींची इज्जत राखून बोलत नाही. जरंग्या मागास समाजातल्या समुदायांचा अपमान करतंय. आणि जरंग्या म्हणजे समाज नाही, जरंग्या म्हणजे मराठा समाज नाही, जरंग्या म्हणजे मराठा समाज नाही असं माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर पीठानं स्पष्टपणे 1 आठवड्या अगोदर, तुम्हाला माहीतच नाही ती जजमेंट, तुमच्या माध्यमांना ती जजमेंटच वाचण्यात आलेली नाही, 2 माननीय न्यायमूर्तींनी जरंग्या म्हणजे मराठा समाज असू शकतो का असा प्रश्न उपस्थित करत जरंग्याचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल झाला होता, तो गुन्हा खारिज केलेला आहे. त्याच्यामुळं जरंगे हे मराठा समाज नाही, मराठा भाऊ आमचे आहेत, मराठा भाऊ आमचा श्वास आहेत. जरंग्या म्हणजे फक्त राजकीय ठिगळ आहे, जरंग्या म्हणजे फक्त राजकीय ठिगळ आहे. नक्कीच. पण भुजबळ पण आता आक्रमक झालेत. ते म्हणतात की रात्र वैराची आहे, जागत राहायला, जागता पहारा द्यायला हवा. आणि जसं मराठ्यांनी ओबीसींच्या नेत्यांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, भाष्य केलेलं आहे, त्याच पद्धतीनं मग आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा थेट इशारा सुद्धा दिलाय. कसं पाहता 2 समाजामध्ये तेढ वाढते असं म्हणावं का? माननीय राष्ट्रीय ओबीसींचे, मागासांचे, वंचितांचे नेते श्री भुजबळ साहेब यांचं मत जे आहे की जरंगेसारखं राजकारणाचं नाही आहे. जरंग्याचं राजकारण मी तुम्हाला ठिगळं राजकारण सांगितलं. भुजबळ साहेबांचं राजकारण हे जे समुदाय ओबीसीमध्ये सोशल हँडिकॅप आहेत, मग आमचे जे म्हणजे सुतार भाऊ असतील, आमचे नावी भाऊ असतील, आमचे वेगवेगळे जे भाऊ आहेत, त्यांच्यासाठी जी केलेली सोय आहे त्या सोयीचा कुठेतरी ऱ्हास होऊ नये, सत्यानाश होऊ नये याच्यासाठी भुजबळ साहेबांची ही तळमळ आहे. आणि जागता पारा याचा अर्थ डोळस राहा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचाराने, संविधानिक विचाराने आपण डोळस राहिलं पाहिजे. भगवान बाबांच्या विचाराने आपण डोळस राहिलं पाहिजे. आई सावित्री आईच्या विचाराने, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या, म्हणजे डोळसपणे आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपण कायदेशीर भूमिका पुढे नेल्या पाहिजे. लोकतांत्रिक पद्धतीने आपण उभं राहिलं पाहिजे. भुजबळ साहेब हाणून पाडून कधीच बोलत नाहीत. फुले शाहू आंबेडकरांना मानणारे भुजबळ साहेब आहेत. नक्कीच. आता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा जो प्रकार झाला आहे, तुम्ही सुद्धा वकील आहात आणि बरेचशा कोर्ट केसेस तुम्ही पण अटेंड केलेले आहेत, करत आहात. अशा पद्धतीचे जेव्हा प्रकार घडतात त्यावेळी नेमकी तुमची प्रतिक्रिया काय असते? बघा, तुम्हाला मी एका ओळीमध्ये सांगतो, न्यायालयांमध्ये न्यायालयाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे ही एक बाब आहे. दुसरी बाब महत्त्वाची सांगायची म्हटलं तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की न्यायालयाच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडणं किंवा असा प्रकार संयम ठेवला पाहिजे. जे कोणी समजा आज हिंदू धर्मीय जे वकील आहेत किंवा त्यांना जे म्हणजे त्यांना राग अनावर झाला, अशा प्रकारे राग अनावर होऊ देऊ नये, कुणीच होऊ देऊ नये. कारण न्यायाधीश ब्राह्मण असोत, न्यायाधीश शेड्यूल कास्टमध्ये जन्माला आलेले असोत, न्यायाधीश कोणत्याही जात समूहाचे असोत, त्यांच्या बाबतीमध्ये आपण व्यक्त होताना आपण संयम राखला पाहिजे. राग नेहमीच म्हणजे लिजिटिमेट क्रिटिसिझमचा अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि अनेक जजमेंटमध्ये, बरं का. एखाद्या न्यायमूर्तींनी एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल, म्हणजे जसं की सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती गवईंच्या बाबतीमध्ये त्या ज्या व्यक्तींनी जे काही म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे त्यांनी नाही म्हणजे त्यांनी बघा त्यांनी जे काही कृत्य केलं त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तींचं असं मत आहे की बाबा सनातनाशी संबंधित बऱ्याच वेळेस कॉमेंट झाल्या. तर माझं असं म्हणणं आहे की
लिजिटिमेट क्रिटिसाइज करण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे करण्याचा नाही ज्या प्रकारे ते व्यक्त झाले. आणि त्याच्यातून जागतिक थोडा विषय तयार होतो की ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये. परंतु दुसरी बाब अशी आहे की ती व्यक्ती हिंदू म्हणून त्यांना वाईट वाटलं एवढ्या पुरतं मर्यादित आहे का? तर तुम्हाला सांगतो, क्रिटिसिझम आणि वाईट वाटणं माणसाचा स्वभाव आहे, मानवी जीवनाचा स्वभाव आहे. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी प्रदीर्घ लांब कालावधी तथागत गौतम बुद्धांच्या बाबतीमधली केस होती, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बाबतीतली केस होती बुद्ध गयेची. त्या बुद्ध गयाच्या केसच्या बाबतीमध्ये इतका प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदा सुनावणी होते. त्या सुनावणीच्या नंतर दुसरं बेंच निर्माण होतं. मग माननीय न्यायमूर्ती दीपंकर दत्ता असतील, सब्जेक्ट टू करेक्शन, किंवा माननीय न्यायमूर्ती वराळेजी असतील, त्यांच्याकडे ती केस चालते. त्याच्यानंतर परत बेंच दुसऱ्या बेंचकडे जाते, किंवा बेंच दुसऱ्या बेंचकडे गेल्याच्या नंतर ती दुसऱ्या हिअरिंगला ती केस डिसमिस होते. हे आता जगातल्या बौद्धांना काय वाटलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये बौद्धांची केस, बौद्ध गयेची केस डिसमिस झाली. त्यावेळेस बौद्ध मनाची माणसं काही डोळ्यातून अश्रूने रडले, तर काही लोकांना हृदयातून रडू आलं, म्हणजे हृदयातून दुःख झालं. त्याच्यामुळे व्यक्त होण्याचा प्रत्येकाचा स्वभाव आहे, त्या स्वभावाला आपण अत्यंत पीसफुली सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तुमचा रोग कुणाकडे? तुम्ही क्रिटिसाइज करता सरन्यायाधीश भूषण गवई यांना? मुद्दा मी भावनेशी संबंधित सांगितला. हिंदूंची बी एक भावना आहे, बौद्धांची भावना आहे, प्रत्येकाची संविधानात दिलेली भावना आहे. लिजिटिमेट क्रिटिसिझम दिलेलं आहे. लिजिटिमेट क्रिटिसिझमचा अर्थ काहीतरी चुकीचं करत बसू नये, आणि जे त्या व्यक्तीने केलं त्याचं समर्थन कोणी करणार नाही त्या गोष्टीचं, परंतु व्यक्त होण्याची एक संविधानिक पद्धतीनं व्यक्त व्हायला पाहिजे. जसं म्हणजे कोर्टाने एवढं लांब बौद्ध गयाच्या लढ्यानंतर आम्हाला सांगितलं की जा तुम्ही उच्च न्यायालयामध्ये. रडलं ना, काळीज रडलं ना. बुद्ध गयाचं प्रकरण आम्हाला परत हायकोर्टला पाठवून आमचं काळीज रडलं ना, आमचं काळीज रडलं ना. तिथं न्यायाधीश कोणत्या जातीचा आहे असा फार महत्त्वाचा विषय नाही आहे. विषय हे आहे की भावना दुखवल्या गेल्यात, बौद्धांच्या भावना दुखवल्या गेल्यात, त्याच्यामुळे भावना दुखवल्याचा प्रश्न आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. उद्या शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे आणि त्याबद्दल असीम सरोदे म्हणतात की काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय होईल. कसं पाहता या सगळ्या निर्णयाकडे, आणि शिवसेना खरी कुणाची हा मूळ प्रश्न? बघा, सगळेच न्यायालयाचे निर्णय महत्त्वाचे असतात. कोणताच निर्णय महत्त्वाचा, कमी महत्त्वाचा आणि जास्त महत्त्वाचा नसतो. निर्णय हा निर्णयाचा असतो. आणि राहिला प्रश्न उद्धवच्या शिवसेनेच्या बाबतीत, उद्धवकडे डिमेरिट आहे, मेरिट नाही. उद्धवकडे डिमेरिट आहे, मेरिट नाही. त्याचं कारण सांगतो. उद्धवच्या पार्टीतले लोक नुसते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंसोबत गेले नाहीत, आमदारच खासदारच, तर पार्टी जी आहे, पार्टी म्हणून ज्याला आपण जी डेफिनेशन करतो, कार्यकर्ते पदाधिकारी, ते सुद्धा उद्धवचे जे आहेत त्यांच्यासोबत गेलेले आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंसोबत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे शिवसेना खरी पार्टी किंवा शिवसेनेची निशाणी किंवा शिवसेना जी आहे अर्थात परिपूर्णपणे एकनाथरावजी शिंदेंकडेच राहील अशी मला खात्री आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.